नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज बघूया मँगलोरची सुप्रसिद्ध रेसिपी। या रेसिपीला जरा वेळ थांबावं लागतं, परंतु त्याचा जो रिझल्ट आहे, जो पदार्थ बनतो तो अप्रतिम बनतो। बघा काय सुरेख याची जाळी पडलेली आहे आणि अशीच जाळी यायला हवी। त्यामध्ये महत्त्वाची फर्मेंटेशनची प्रोसेस आहे। तर ही रेसिपी आहे मँगलोरची फेमस मँगलोर बनाना बन। या बन सोबत नारळाची चटणी किंवा कुठली करी किंवा तुम्ही असंच चहासोबत देखील एन्जॉय करू शकता। इथे 3 पिकलेली केळी घेतलेली आहे, थोडी जास्त पिकलेली असली तरी चालतील। याचे साल काढून घ्यायचं। मी इथे 3 पिकलेले केळी घेते आहे, तुम्ही 2 केळी घेऊन देखील ही रेसिपी करू शकता। तिन्ही केळी सोलून भांड्यामध्ये घ्यायची। त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालायचं, 1 टेबलस्पून साखर घालायची, 1 टेबलस्पून गूळ घालायचा, त्यातच 1 टेबलस्पून दही घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं, म्हणजे हाफ टीस्पून यामध्ये मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा फोर्कच्या साहाय्याने अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं, लगेचच होतं। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यातच घालायचं चिमूटभर खाण्याचा सोडा। खाण्याचा सोडा घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला साधारणतः मी इथे जेव्हा बनवलं तेव्हा मला 1.5 कप मैदा लागलेला। यात मी थोडं थोडं करून मैदा मिक्स करते आहे। तर या रेसिपीला तुम्हाला मैदाच घ्यायचा आहे, मैद्यानेच ह्या पुऱ्या छान बनतात। पुऱ्या म्हणा किंवा बन म्हणा, हे आहेत मँगलोरचे प्रसिद्ध मँगलोर बन्स किंवा बनाना बन्स। अशा प्रकारचे हे बनाना बन म्हणजे मँगलोर बन बनवून बघा, खरंच खूप टेस्टी बनतात। अगदी हलक्या हाताने मिक्स करत डो बनवून घ्यायचा आहे। इथे संपूर्ण 1.5 कप मी मैदा वापरलेला आहे आणि संपूर्ण 1.5 कप मैदा लागलेला आहे। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। बघा इथे छान डो तयार झालेला आहे। यावरती आता 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं आणि याला असंच 6 तास 5 ते 6 तास रेस्ट करायला ठेवायचं आहे। म्हणजे यात जे आपण खाण्याचा सोडा घातला आहे, दही घातलं आहे, त्याने हे छान फर्मेंट होतं आणि बन्सला सुरेख अशी जाळी पडते। याला झाकून आता 5 ते 6 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। फर्मेंटेशन ही मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे। बघा 6 तास झालेले आहेत, मी 6 तासानंतर काढलेलं अतिशय छान सॉफ्ट डो तयार आहे। याला एकदा परत मळून घ्यायचा। आता याच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत। तुम्हाला लहान मोठ्या जशा बनवायच्या असतील त्या प्रमाणात गोळा घ्यायचा, पाट्यावरती थोडासा मैदा टाकायचा आणि त्यावरती हे बन जे आहेत आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे याचे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। बघा एवढ्या थिकनेसच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। खूप पातळही करायच्या नाही आणि खूप जाडही करायच्या नाहीत। कढईमध्ये मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या पुऱ्या छान मस्तपैकी फुलतात, दोन्हीकडनं मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। बघा अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। काय मस्त रंग आलेला आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे। बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत, अशाच असतात आणि ह्याला नारळाच्या चटणीसोबतच सर्व करा, अप्रतिम लागतात। तुम्हाला मी आतून एक पुरी म्हणजे बन तोडून दाखवते। बघा आतमध्ये काय मस्त याला जाळी पडली आहे। फर्मेंटेशनमुळे ही सुंदर जाळी पडते। अशा प्रकारचे मँगलोर बन बनवून बघा, रेसिपी एन्जॉय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा। थँक्यू।